नमस्कार, मी शैलेश शिंदे डी न्यूज चॅनल वेद वर्तमानाचा या सदरामध्ये आपले स्वागत करतो। कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात सध्या मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहेत। युवा नेते विवेक कोल्हे यांची भाजपाकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर तालुक्याला विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्यासोबतच दुसरे आमदार म्हणून विवेक कोल्हे लाभले आहेत। त्यामुळे कोपरगाव तालुक्याचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा सर्वत्र सध्या रंगू लागली आहे। विवेक कोल्हे यांची आमदारकी जाहीर झाल्यापासूनच भाजपा व कोल्हे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्या उमेदीने सक्रिय होताना दिसत आहेत। युवा नेते आमदार झाल्याने कार्यकर्त्यांनाही राजकीय ताकद मिळाली अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून आलेले आमदार आशुतोष काळे यांच्या गटात काहीसा संभ्रम अवस्था आणि नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकानंतर ही परिस्थिती अधिक ठळकपणे समोर आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नगरपरिषद निवडणुकीमध्ये संघटनात्मक कमकुवतपणा, काही ठिकाणी समन्वयाचा अभाव, निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्यांकडून पक्षातील उमेदवार डावलून दुसरेच उमेदवार अचानकपणे समोर आणल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी याचा फटका बसला असल्याचे बोलले गेले। तरी देखील काळे कुटुंबावर निष्ठा ठेवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रचार केला। मात्र काही मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला। या पराभवानंतर आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी काही दिवसानंतर बरखास्त केली। अनेक कार्यकर्त्यांची झाडाझाडी करण्यात आली। कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर मात्र 3 ते 4 महिने उलटूनही नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली नाही। परिणामी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही महिन्यांपासून आमदार आशुतोष काळे यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये काही माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते दिसत नसल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत। खासगीत बोलताना काही कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत असल्याचेही समोर आले आहे। ज्या कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्याच नवख्या लोकांना तिकिटे वाटले गेले तेही कधी कोणत्याही कार्यक्रमात दिसून येत नाही। जोपर्यंत सक्षम पदाधिकारी नेमले जात नाहीत, जबाबदाऱ्या वाटल्या जात नाहीत आणि संघटनात्मक पुनर्बांधणी होत नाही, तोपर्यंत पक्षाची पक्की फळी तयार होणार नाही अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच आगामी कार्यकारिणी ही गुणवत्ता आणि कामाच्या आधारावर होणार का अशी ही भावना काहींनी व्यक्त केली आहे की केवळ मर्जीतील लोकांना स्थान मिळणार, परंतु काही झाले तरीही आम्ही काळे गटाचे आधीही होतो आणि पुढेही राहू अशी ठाम भूमिका काहींनी आम्हाला बोलून दाखवली आहे। दरम्यान आमदार आशुतोष काळे हे संयमी आणि शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे संघटनात्मक पेच ते शांतपणे आणि योग्य पद्धतीने सोडवतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे। एकंदरीत पाहता आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे। विकास कामे महत्त्वाची असली तरी देखील निवडणूक जिंकण्यासाठी आणि तालुक्यातील राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी संघटन, विश्वासू कार्यकर्ते आणि प्रभावी पदाधिकारी यांची फळी उभी करणे अत्यावश्यक ठरणार आहे। अन्यथा कोपरगावच्या राजकारणात चर्चेत असलेली अदृश्य शक्ती पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकते असे म्हणावे लागेल। कोपरगावच्या या बदलत्या राजकारणाबाबत तुमचे मते काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेच करा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेद वर्तमानाचा।